ही दृश्य पाहून कुणीही म्हणेल शाब्बास मुलींनो शाब्बास। हा व्हिडिओ आहे जालन्याच्या परतूरमधल्या एका वसतिगृहातला। तर झालंय असं की मुलींच्या वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीवर चढून मुलींची छेड काढण्यासाठी एक दारुडा दारू पिऊन आत शिरला। दारुडा असो की कुणीही असो, कुणालाही नडणाऱ्या या बहादर मुली, त्या मुलींनी दारुड्याची एका फटक्यात दारू उतरवून टाकली आहे। दारुड्याला मुलींनी इतका चोप दिलाय की तो परत कोणत्या मुलीकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहण्याची हिम्मत करणार नाहीये। तर दारुड्याला चोप देऊन त्याला पोलिसाच्या हवाली करण्यात आलाय आणि त्यामुळे या मुलींचं परिसरात सगळीकडे कौतुक होत आहे। नागपूर शहरामध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे आणि या चोरट्याने दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याचं काम सुरू केलंय। मंडळी, हा व्हिडिओ शहरातील लकडगंज परिसरातला आहे। त्याचं झालं असं की एक जण बँकेमधील 11,40,000 रुपये आणायला गेला आणि त्याच्यावर पाळत ठेवत या चोरट्याने फिल्मी स्टाईलनं पाठलाग केला। वाटेमध्ये त्यांनी त्याच्या डोळ्यांसमोर मिरची पावडर फेकली, त्याची बॅग हिसकावून पळ काढला। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा सध्या शोध घेण्यात येतोय आणि त्यामुळे या चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। या चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। अनेक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय। भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झालेले आहेत, तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। आणि अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना घडलेली आहे यवतमाळच्या वणी शहरात। सदाशिवनगरामध्ये एक लहान मुलगा घराजवळ सायकल चालवत असताना अचानक एक भटका कुत्रा रस्त्यावर हल्ला करतो आणि यामध्ये घाबरलेल्या चिमुरड्याने आरडाओरडा केला आणि कसाबसा धावत सुटला। त्याचा हा जीव वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। मोठमोठ्या रकमेच्या चोऱ्या करणं, सुसाट स्पोर्ट्स बाईकवरून पसार होणं, हा थरार आपण धूम सिनेमामधून पाहिलाय। असं प्रत्यक्षात सुद्धा अनेकदा घडलंय। नाशिकच्या सटाण्यामध्ये अशीच एक धूम स्टाईल चोरीची घटना घडली मंडळी। बँक जवळून बाईकच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 50,000 रुपये चोरट्यांनी दिवसाढवळ्या लांबवलेले आहेत। महिनाभराची कष्टाची कमाई बँकेमधून काढून घरी परतत असताना वाटेत थांबताच या चोरट्यांनी डाव साधला। ते बँकेपासूनच पाठलाग करत आले आणि त्यांना आयतीच संधी मिळाली आहे। त्यामुळे अशा धूम स्टाईल चोरट्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे। वाहन कोणतंही असो, त्यामध्ये पैसे, मौल्यवान वस्तू असतील तर योग्य खबरदारी घ्या, अन्यथा महिन्याची कमाई क्षणामध्ये चोरटे पळवून नेतील। कधी दहशत निर्माण करण्यासाठी तर कधी दुश्मन टोळीवर त्यांच्या एरियामध्ये खुन्नस काढण्यासाठी कोयते नाचवायचे, वाहनांची तोडफोड करायची। पुणे पिंपरी चिंचवडसाठी हे नेहमीच झालंय की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। मोशीमध्ये 2 गटांमध्ये वाद झाला, मग काय, खुन्नसमध्ये गावगुंडांनी दुचाकींची तोडफोड केली। बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके का वाजवतो इतकाच काय तो सवाल, झाला वाद आणि मग या वादामधून फटाके वाजवणारे आणि जाब विचारणारे भिडले। मग वाहनांच्या तोडफोडीपर्यंत विषय गेला। त्यामध्ये 3 वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे। हल्ली WWFच्या फ्री स्टाईल हाणामारीच्या स्पर्धेचा TRP कमी होत असल्याचं दिसून येत आहे। कारण गल्लीबोळातील गुंड भर चौकात एखाद्या क्षुल्लक कारणावरून भिडतात आणि त्यांच्यामध्ये लाईव्ह फ्री स्टाईल हाणामारी होताना दिसते। अशीच फ्री स्टाईल हाणामारी उल्हासनगरच्या नेताजी चौकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली आहे। अशा हाणामारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोच, मात्र नागरिक दहशतीच्या छत्रछायेखाली जातात। आता रोज मरे त्याला कोण रडे या नियमानं कित्येक सरसावलेले हा वाद सोडवण्याच्या फंदात न पडता आनंद घेताना पाहायला मिळतात। आता असे फ्री स्टाईल हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस काय करतात, त्या भाई आणि गावगुंडांना कोणतं बक्षीस देऊन अद्दल घडवतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय।
कोणतीही गोष्ट साध्य करायची म्हटलं की मेहनत ही लागतेच आणि साथ लागते ती म्हणजे प्रयत्नांची. इथे सुद्धा मेहनत आणि प्रयत्न केलेत, पण भलत्याच गोष्टीसाठी. ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या संभलमधली. घराचा दरवाजा तोडला आणि चोरी केली, पण या सगळ्यामध्ये तो चोर येतो, घराच्या चारही बाजूला अगदी CCTV सारखी नजर फिरवतो आणि नंतर या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करून सुद्धा दरवाजा तुटत नसल्यानं या चोराने अगदी पायाने जोरात ढकलून सुद्धा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि दार उघडल्यानंतर सुद्धा त्याने बाहेरच्या सगळ्या बाजूला नजर फिरवून दार लावत घरात जाऊन चोरी केली आहे. मंडळी, चोरी करणं म्हणजे बाय हात का खेळ असल्यासारखं झालंय. पैसा, सोनं, चांदी, कपडे जे मिळेल ते चोरी केलं जात आहे. आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या मोहम्मदाबाद मधली. आपण हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जातो, पण हा चोर हॉस्पिटलला तर गेला, पण आजाराच्या उपचारासाठी नाही, तर याला झालेल्या चोरीच्या आजारासाठी. हा चोर या खासगी रुग्णालयाबाहेर अगदी सहज चालत जातोय आणि याच खासगी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याच्या बाईकवर बसतो आणि रुग्णालयाबाहेर लावलेली ही बाईक स्वतःची असल्यासारखी सुरू करतो आणि थेट निघून जातो. घरात जेवताय, जेवताना टेबलवर काय ठेवलंय याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि नसेल तर ही दृश्य एकदा पहाच मंडळी. ही दृश्य आहेत इंडोनेशियामधली. यावेळी एका घरातली सगळी मंडळी जेवण करण्यासाठी एकत्र बसली होती. जेवतेवेळी त्यांनी टेबलवर एक मिनी स्टोव्ह ठेवला. जेवण गरम करण्यासाठी स्टोव्ह सुरू करण्यात आलेला होता आणि याच दरम्यान स्टोव्हचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जेवणाचा खेळ खंडोबा झालाय आणि त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने जेवताना मिनी स्टोव्हचा वापर करत असाल तर काळजी घ्या. काळाचा आघात कधी आणि कसा होईल याची माहिती तर मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा नसते. आता हा राजस्थानच्या हनुमानगडचा व्हिडिओज पहा ना. कसे ते प्रवासी मस्त आपल्या जगामध्ये खुश आहेत. कुणी आपल्या अपेक्षित जागी पोहोचलं म्हणून बसमधून उतरत आहे, तर कुणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाण्यासाठी बसमध्ये चढायला पाहत आहे. पण कुणीही काहीही करायच्या अगोदरच ट्रकनं आपलं काम केलं, विरुद्ध दिशेने आला आणि त्या प्रवाशांसह बसला धडक दिली. ती धडक इतकी गंभीर आहे की याचा अंदाज या व्हिडिओमधून येतोय आणि या भीषण अपघातामध्ये 12 जण जखमी झालेत. तेव्हा रस्त्यावर उतरल्यावर कधी काय होईल याचा नेमच नाही आहे. असं म्हणतात की घरी आलेला प्रत्येक अतिथी हा देवासमान असतो. त्याचा पूर्ण आदर सन्मान करावा, चहा पाणी द्यावं. मात्र हा अतिथी जर चोर निघाला तर कसं? आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा नेमकं तसंच काहीसं पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशच्या हैदराबाद मधली ही घटना आहे मंडळी. ही महिला घरासमोर रांगोळी काढत असते आणि तेव्हाचा अतिथी पाणी मागायला येतो. बाटलीमधील पाणी भरण्यासाठी महिला घरात जाते आणि तिच्या मागे हा महाशय सुद्धा जातो. संधीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यामधील सोन्याची साखळी तो हिसकावून घेतो. त्याला काही समजण्या अगोदरच हा महाशय तिथून पळ सुद्धा काढतो. ती लगबगीने बाहेर येते, त्याच्या मागे जाते, पण काय फायदा? कारण तोपर्यंत तो चोरटा पसारही होतो. तेव्हा तुमच्या घरी सुद्धा असं अनोळखी कुणी आलं तर पहा, पाणी वगैरे द्या, सावधान मात्र राहाच.